नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर रेल्वे पोलीस फोर्स रेल्वे मंत्रालय यांच्यातर्फे महत्त्वाची अशी अपडेट आली आहे बघा मित्रांनो. सर्वजण ज्याची वाट बघत होते असे रेल्वे बोर्डच्या वॅकन्सीज चे करता त्यांनी एक नोटीस जाहीर केली आहे बघा मित्रांनो. भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे बोर्ड यांच्यातर्फे प्रोसिजर चालू करण्यात आली आहे बघा मित्रांनो. प्रोसिजर फॉर रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल इन RPF RPSF रेल्वे पोलीस फोर्समध्ये वॅकन्सीज येत आहेत बघा मित्रांनो. तर तुम्ही बघत असाल ही महत्त्वाची अशी अपडेट आहे. 2 जानेवारी 2024ची ही नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो. बघू शकता ही फक्त सध्या बघा मित्रांनो त्यांनी ऑफिशियल नोटीस अशी अपलोड केलेली आहे की तुमची सिलेक्शन प्रोसिजर कसं राहणार आहे त्याबद्दल. फायनल नोटीस ही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे बघा मित्रांनो. तर बघू शकता रेल्वे मंत्रालय रेल्वे बोर्ड यांच्यातर्फे वॅकन्सी करता आलेली आहे. प्रोसिजर फॉर रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल इन RPF. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत मित्रांनो की तुमची जी रिक्रुटमेंट होणार आहे ती कशी होणार आहे आणि जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा आपण त्याच्याबद्दल अपडेट देऊनच देऊ बघा मित्रांनो. तर त्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे बघा. सब इन्स्पेक्टरची रिक्रुटमेंट प्रोसेस राहणार आहे. फेज 1मध्ये तुमचे पेपर होणार आहेत. कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे CBT आणि त्यानंतर होणार आहे फेज 2मध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट PMT. हे पण रेल्वे पोलीस फोर्स यांच्यातर्फे आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर थर्ड होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमची फायनल सिलेक्शन नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याकरता गव्हर्नमेंट ऑफिसर यांची नियुक्ती केली जाईल. नोडल ऑफिसर यांची कॉन्स्टिट्यूशननुसार सेंट्रल रिक्रुटमेंट कमिटी जी आहे ती कशी वर्क करणार आहे तर सब इन्स्पेक्टरला दिलं आहे कंपोजिशन ऑफ सेंट्रल रिक्रुटमेंट कमिटी आणि फंक्शन कसे सिलेक्शन राहते. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असे नंतर तुमची अप्रुव्हल मिळेल. त्यानंतर नोटीस येईल. त्यानंतर कॉन्स्टेबल करता पण सेम आहे बघा मित्रांनो. कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल सब कमिटी फॉर कंडक्टिंग PET PMT अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ड्युरिंग ऑफ कॉन्स्टेबल इन RPF. तर हे 4 झोन करता नोटीस येईल बघा मित्रांनो. ईस्टर्न झोन, वेस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन. तर ते तुमची सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे. तर नंतर बघा मित्रांनो सब कमिटी राहणार आहे कॉन्स्टेबल करता सिनियर स्केल ऑफिसर आणि सिनियर मोस्ट डिसेंबर चेअरपर्सन यांची मिळून. तर तुमची सिलेक्शन प्रोसिजर कसं राहणार आहे तर इलिजिबिलिटी सांगितली आहे बघा मित्रांनो. सब इन्स्पेक्टर करता ग्रॅज्युएशन मागितले राहील. एज हे मिनिमम लागेल 20 आणि मॅक्झिमम 25. त्यामध्ये गव्हर्नमेंटचे रूल लागू होतील बघा मित्रांनो एज रिलॅक्सेशनचे. त्यानंतर कॉन्स्टेबल एकच्या बघा मित्रांनो फक्त 10वीच्या बेसवर असलेले विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतील आणि त्यांचे एज लिमिट राहील मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 25. त्यानंतर रिलॅक्सेशन पण राहणार आहे तुमच्या एज लिमिटमध्ये तुम्ही बघू शकता. नंतर फिजिकल मेजरमेंट जे होणार आहे त्याकरता अनरिझर्व्ड आणि OBCच्या त्यांनी विभागून दिलेला आहे. जसं अनरिझर्व्ड आणि OBCच्या मेल कॅन्डिडेटला मिनिमम हाईट लागेल 165 सेंटीमीटर आणि फिमेलला लागेल 157 सेंटीमीटर आणि त्यानंतर SC STच्या विद्यार्थ्यांना मेलला लागेल 160 सेंटीमीटर हाईट आणि विद्यार्थिनींना लागेल 152 सेंटीमीटर हाईट. बाकी गरवालीज, गोरखा, मराठा, गोंगरा, कुमराव यांना लागेल बघा मित्रांनो मिनिमम 163 सेंटीमीटर हाईट मुलांकरता आणि विद्यार्थिनींकरता 155 मीटर हाईट सेंटीमीटर. त्यानंतर चेस्ट बघा मित्रांनो तर फुगो जे फक्त हे मेल करताच राहणार आहे. चेस्टचे जे आहे ओनली फॉर मेल. एक एक्सपॅन्डेड अनरिझर्व्ड आणि OBC करता 80 आणि फुगल्यानंतर 85. SC ST करता मिनिमम 76.2 आणि फुगल्यानंतर 81.2. बाकीच्यांकरता 80 फुगल्यानंतर 85 अशी राहणार आहे चेस्ट याकरता जी फिजिकल मेजरमेंट करता. त्यानंतर एक्झामिनेशन फी कशी होणार आहे तर त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही कन्फर्म सध्या की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ठरवेल की तुमची फी कशी राहणार आहे, पेमेंट कसं करायचं आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, मॉडिफिकेशन ॲप्लिकेशन कसं राहणार आहे, जर तुमचे फॉर्म का रद्द केला जाईल, हॉल तिकीट कधी येईल, कशी येईल, त्यानंतर इलिजिबिलिटी का राहील ॲप्लिकेशनच्या अगोदर, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन का राहील विद्यार्थ्यांना. फेज 1 म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे तर ते कशी तुमची पूर्ण डिटेल त्यामध्ये नोडल ऑफिसर ठरवणार आहेत. कन्सल्टेशन विथ नोडल ऑफिसर कम्प्युटर बेस्ड जे राहणार आहे ते. नंतर लँग्वेज ऑप्शन कोणत्या पेपर सोडवण्याकरता. तर एक्झाम बघा मित्रांनो
टाईम दिला जाईल. सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलला 90 मिनिटे. नंबर ऑफ क्वेश्चन राहणार आहे 120. त्यामध्ये जनरल अवेअरनेसचे 50, अर्थमॅटिकचे 35 आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे राहणार आहेत 35. असे क्वेश्चन राहणार आहेत तुमचे. सिलेबस बघा मित्रांनो, जनरल अवेअरनेसचा, अर्थमॅटिकचा आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचा त्यांनी यामध्ये दिलेला आहे. याचा अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांनी आतापासून तयारी चालू करावी. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावरून तुम्ही बघू शकता की सिलेबस तुम्हाला कोणता यूज करायचा आहे. फायनल कोणता प्रोसेस कशी राहणार आहे तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतला जाईल. नंतर फिजिकली राहणार आहे, नंतर फिजिकल मेजरमेंट राहणार आहे. तर अशी तुमची सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे. तर PET करता बघा मित्रांनो, फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये कसं घेतली जाणार आहे तुमची. तर सब इन्स्पेक्टर करता जे मेल कॅन्डिडेट आहे त्यांना 1600 मीटर धावावे लागेल 6 मिनटं 30 सेकंदात, आणि फिमेलला धावावे लागेल 4 मिनटात 800 मीटर. आणि कॉन्स्टेबल करता बघा, मेल कॅन्डिडेटला 5 मिनटं 45 सेकंदात 1600 मीटर धावावे लागेल, आणि कॉन्स्टेबल फिमेलला 3 मिनिटे 40 सेकंदात 800 मीटर धावावे लागेल. त्यानंतर लॉंग जंप राहणार आहे. तर मेल कॅन्डिडेटला लॉंग जंप राहणार आहे 12 फीट. सब इन्स्पेक्टर करता फिमेलला राहणार आहे 9 फीट. कॉन्स्टेबल करता लॉंग जंप राहील 14 फीटची, आणि कॉन्स्टेबल फिमेल करता राहील 9 फीटची. हाय जंप घेतली जाईल. त्यानंतर बघा, तर सब इन्स्पेक्टर मेलला राहणार आहे 3 फीट 9 इंच, फिमेलला राहणार आहे 3 फीटची. कॉन्स्टेबलला हाय जंप राहील 4 फीटची, आणि कॉन्स्टेबल फिमेलला राहील 3 फीटची. ही आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. त्यानुसार विद्यार्थ्यांनी तयारी करणे चालू करावी. 2 चान्स दिले जाईल विद्यार्थ्यांना 1600 आणि 800 मीटरच्या नंतर. म्हणजे 1600 आणि 800 मीटर जे धावण्याला फक्त 1 चान्स मिळणार आहे. बाकीची जी हाय जंप आणि लॉंग जंप आहे त्याकरता 2 चान्स दिले जाईल. 2 चान्स म्हणजेच 2 चान्समध्ये सर्वात जास्त जे तुमचे हाय राहील ते तुमच्या सिलेक्शन प्रोसिजरमध्ये मांडल्या जाणार आहे. तर अशीच प्रकारे तुमचे सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे. जेव्हा मित्रांनो फायनल नवीन सविस्तर जाहिरात येईल गव्हर्नमेंटकडून, ते पण आपण आपल्या चॅनलवर नक्की प्रसिद्ध करण्यात येईल. तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.